हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर। तर खूप दिवस झाले व्हिडिओ काढत नाही आहे आणि आता आज विचार केला काढायचा। तर आमच्या घराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढले नाही खूप दिवस झाले। थोडी घाई गडबड होती, त्याच्यामुळे काही काढले नव्हते। पण आता घाई गडबड आहे, आता पण काम चालू आहे। पण काल खूप पाऊस झाला, त्याच्या कारणामुळे आमच्या घरावरचं जे बांधणं चालू होतं ते पडलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, मी दाखवते। एवढं पूर्ण भिंती पडल्यावर झालं, कोणाला लागलं नाही। त्याच्यामुळे काल खूप पाऊस आणि हवा हे चालू होतं ना, त्याच्यामुळे भिंती पडल्यावरच्या बघू शकताय। बघा विटा आणि बघा गणपती कसं झालं आहे बघा। तो आमचा पाणी तपासा गंज होतं, वरून विटा पडल्या, त्याच्यामुळे तो पूर्ण चपलेला आहे। आणि गंजही चपला आणि बरं झालं कोणाला काही लागलं नाही। ही बघा, पूर्ण ही भिंत केलेली होती उंच, पूर्ण पडलेली आहे बघा। बघू शकताय बघा। हे पण पडलेलं आहे, बघू शकता। मागची भिंत पण झुकली पूर्ण। ही भिंत दुसरी त्या भिंतीवर पडली, त्याच्यामुळे ती भिंत पण झुकली। खूप धिंगाणा झाला आहे, आता वापस काम चालू होणार। खूप नुकसान झालं आहे याच्यामध्ये। तर वरच्या भिंती पडण्याचं कारण हे आहे, ते काय म्हणतात त्याला, साईडचे ते हे असतात कॉलम, ते भरले नव्हते। हे निधीच्या पप्पाचं काम चालू होतं रोज, त्याच्यामुळे मग त्यांना काही टाईम नव्हता भरासाठी। ते म्हणत होते, त्यांनी मिस्त्रीला काम करायचं सांगितलं, त्यांनी ते केलं आणि यांनी काही ते कॉलम भरले नाही। त्याच्यामुळे काल खूप पाऊस आला होता आणि हवा खूप सुटली होती, त्याच्यामुळे ते पडलं। आता काय खूप नुकसान झालं, वापस काम चालू करायला पण लागणार आहे। सिमेंटचा धिंगाणा झाला, विटाही फुटल्या, खूप रेतीचाही धिंगाणा झाला आणि मधून गेली ते दिवसाची कामामध्ये। चला आता काही बघू शकता किती नुकसान झालं आहे। तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज मदत करा। बाय।